अय्या सासूबाई, तुम्ही कधी आल्या? आणि एवढं अचानक? बाहेर सामान आणलंय ते पहिले घरात घ्यायला सांग. बरं बरं, या तुम्ही, दरवाजा लावून घ्या आपला. बरं सासूबाई, तुम्ही आज खूपच अचानक आल्या, आम्हाला फोन नाही काय नाही, असं एवढं अचानकच काय आल्या? सगळे प्रश्न इथेच विचारणार आहे का तुम्हाला? नाही हो, तुम्ही बसा ना अगोदर. बरं बरं, बसते बसते. प्रवास कसा झाला तुमचा? छान झाला का? बरं बसा, मी आले 5 मिनिटात. तुम्ही बसा इथं निवांत. काय बाई, भाड्याच्या घरात राहती पण लय चमकवले बाई घर. टाकाटक ठेवलंय सगळे, जिथली तिथं. काय हो, मनातली मनात काय बोलताय? काय नाही म्हणलं, भाड्याचं घर आहे पण घर तुला टाकाटक ठेवलंय. आणि गावाकडे आल्यावर काय होतं ग तुझ्या हाताला? फार धाड भरती. हा, मग तू साफसफाई करायचं कंटाळा येतो फार तुला. काय मग स्वयंपाक पाणी केलंय का नाही? बघू दे बरं काय काय बनवलंय मला तू. भात केला होता काय? काय म्हणले हो? सकाळी भात केला होता काय? नुसतं भातच करून खाता का काय? भाकरी बिकरी करता का नाही कधी? मला वाटलं मी यायची तर मस्त तुरीचं कडाण करून ठेवलं असं, भाकरी थापून ठेवल्या असतं तर काय ते भात केलं होतं काय? अहो म्हटलं, आता तुम्ही येणारच आहेत ना, मग तुमच्या हातूनच जेवण बनवून खावा. मला नको का वेगळं कधी? माझ्या हाताने करून खाऊ घालू काय? आणि तू कशाला आहे मग? बाई ग, माझ्या पोराला पार वाळून टाकीन बाई ही बुरी. असं खाऊ घालू घालू. सुन बाई, मी काय म्हणते, एवढं चकचकीत घर आहे मस्त, याला भाडं किती आहे? 15,000 आहे. 15,000? बाई, मला जर महिन्याला 10,000 दिले असते तर अशा अजून 2 सोन्याचे बांगड्या केले असते. घर भाड्याला पैसे. बाई, देवाचं देवघर चांगलं ठेवलंय बाई. बाई, झाड कसलं ग एवढं हिरवगार? याला तर पुढं पाणी नाही, माती नाही, चांगलं हिरवगार टवटवीत दिसतंय. भारी दिसतंय पण. सुन बाई, अगं हे झाड कसलंय का एवढं हिरवगार दिसतंय छान पैकी? त्याला कुठं पाणी दिसना, माती दिसना. अहो, ते प्लॅस्टिकचं आहे. प्लॅस्टिकचं आहे वय? अगं पण लयच भारी दिसतंय. बाई, इथं भाड्याच्या घराला किती सजविती, आणि तिथं गावाकडे आणायला काय झालं? आपल्या हॉलमध्ये लावायचं ना, किती का छान दिसन. पुढच्या वेळेस येताना घेऊन येते, नाही तर माझ्याकडे लावून द्या घरी जातानी. बाई 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 बाई, मस्त दिसते बाई ते. अगं सुन बाई, मी काय म्हणते, तुम्ही दिवसभर असे दरवाजेच लावून बसता का ग? हो, इथं शहरात असंच आहे, कोण कोणाच्या घरी जात नाही सहसा. बरं जमतं बाई तुम्हाला, तुमचा असा दम नाही कोंडत का? बाई 10-15 मिनिटं झाली तर माझ्या नुसतं दम कोंडायला लागलाय. आणि बाई, लाईट बिल तर किती येत असन दिवसभर लाईटी चालू म्हणल्यावर अशा. बाई 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 बाई, फ्रीज बंद करून टाकी, ते किती लाईट बिल येईल. केलं बाई बंद. हिला काय दिवस रात चालू ठेवी ती. सुनबाई, थोडं चहा कर ग आपल्याला. अहो सासूबाई, दूध खराब झालंय ना, कसं काय करू मग आता? दूध फुटलं? अंकस काय ग? तुम्ही सगळं फ्रीज लाईट सगळं बंद करून ठेवलं, मग फुटणारच ना. बाई, अगं मला वाटलं एवढं लाईट बिल येईल, मी टाकलं बंद करून. मग मला तुझ्या घरात बसून राहा. बरं जाऊ दे, घेऊन ये दुसरं परत, नाही ते शेजारणीकडून आण उलसक. अहो सासूबाई, इथं असं शेजारणीकडून काही मागून नाही आणत. त्याला काय होतंय मग? आता गावाकडे नाही आणत का? जा शेजारणीकडून उलसक. मावशी, येऊ का मी आतमध्ये? अहो आई, या आपल्या शेजारच्या आहेत. हो का? या ना, बसा ना. काय मग, बरं चाललंय का तुमचं? हो, बरं चाललंय आमचं. तुमचं कसं चाललंय? आमचं बरं आहे बाई.
कशी दिसते तुम्हाला? टामटुमी दिसते ना मी. हा मग बरं चाललंय आमचं. मावशी, तुम्ही एवढं सोनं घालून फिरता आणि ते पण प्रवासामध्ये? हा मग, हा सोन्याची. हा हे पण. भीती नाही वाटत तुम्हाला? त्यात काय घाबरायचंय बाई एवढं? आमची पहिल्या काळापासून असं सोनं नाणं घालीत आलोय. आमच्या पहिल्यापासून सगळ्या बायका सोनं नाणं घालतात. मग एकीला असं 30-30, 40-40 तोळे सोने. काय घाबरायचं एवढं त्याच्यात? चोरट्याची भीती आम्हाला कसली आली? चोरट्याची भीती आमचे कसे आहेत, एका दांडक्यात खाली पाडतील. मग काय तर. आओ बाई तुम्हाला सांगते, ह्या माझ्या सोनाला म्हणलं अगं जरा मोठा मोठाली कानातले घालीत जा, जरा सोन्याचे घालीत जा. ती एवढं नचकुलं कानातलं घालते. बघा तिच्या कानात आता बी कसं दिसते, लय बळपटे आवते. लग्न झालं आणि तशी इथं आली शहरात राहायला. तुम्ही जरा लक्ष ठेवी जा तिच्याकडं, लय गरीब आहे ती. तिला कोणासंग भांडता बी येत नाही. ते संग कोणी भांडायला लागलं तर तिच्या बाजूने बोलत जा जरा. साडी छान आहे तुमची पण. साडी काय? हा तुमच्या शहरातल्या बायांचं काय माहिती, येऊन जाऊन गाऊन घालत नसतं. जरा साड्या बिड्या घालीचा का माव. साड्या घातल्या ना काही सुचतच नाही आहो. तुम्हाला बरं जमते साडीमध्ये. सवयच आहे आम्हाला पहिल्यापासून. असं साडी घालून असं पदर डोक्यावर घेऊन असतो आम्ही कायम. आम्हाला नाही जमत पाहिजे तसलं. बरं सुनबाई, थोडा चहा यांच्यासाठी पण ठेव आता. हो बरं सासूबाई. लय उकडते बाई मला. दही बी हाय का ग? नाही हो. नाही बाई ग, तुमचं शहरातलंच अवघड. युडुडे घेऊन यायचं. जा दुकानात घ्या. गावाकडे बरं आहे बाई, एवढं मोठं मडकं भरून दही ठेवी मी. इथं तुमचं एवढं पाकिट आणायचं. बरं आता गावाकडे कधी यायचंय मग? या मग उन्हाळ्याच्या सुट्टीत. आता कशाला इथं राहता उकडायला? या असं दिवस लाईट बिल किती येतंय. या महिनाभर आता गावाकडं. हो येऊ ना, सुट्टीचं पाहतो आणि मग येतो. थोडी साडी घालायची सवय लावून घे. ते गावून नाही चालायचं तुझं गावाकडं. अशी साडी घालावं लागन तिथं. तेव्हा सवय लावून घे आत्ताच. परत म्हणशील बाई आता मी आले आणि मला काय जमाना. तेव्हा आधीच शिकून घे. बरं सुनबाई, आपली आता जत्रा आलेली गावाकडं, तेव्हा सगळं साफसफाई करावी लागेल. सगळ्या गोधड्या धुवा लागतील, भांडे घासून काढावे लागतील. हा तेव्हा तू ना आधीच 15-20 दिवस ये लवकर. आता मला काही एकटीला होत नाही, माझे हातपाय दुखत आहेत लई. हा चांगली महिनाभराची सुट्टी काढ आणि ये गावाकडं. अहो आई, सगळ्या कामाला एखादी बाईच लावून टाका ना मग. कामाला बाई लाव? बाई गावाकडं कुठून बाई लावायची? आता इथं नाही करीत का सगळं टाकाटक? बाई लावलेली आहे. हो. धुण्या भांड्याला, फरशीला. आणि मग तू करती काय? स्वयंपाक. नुसतं स्वयंपाक करती बाई, त्यात असं भातच खाऊ. लईच अवघड ग बाई तुमचं आजकालच्या पोरींचं. बाई 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 धन्य ग तुझी. मी म्हणलं तू येशील आणि मला करू लागशील सगळं काम. तू तर इथंच तू दुसऱ्याकडून करून घेती. तरीच म्हणलं पगार कस काय शिल्लक राहत नाही. आधी माया पोराचा पगार सगळा तसाच शिल्लक राहायचा आणि तू आली तसा सगळा पगार असाच जातोय. बाई बाई ग काय खरं नाही. अगं जरा हाताने काम करायला शिक. असंच जर केलं तर काय व्हायचं तुझं? बरं चल, मला लय कटाळा आलाय आता. मी उलसक पडते. अहो आई,
चष्मा कधी लागला तुम्हाला? पहिला चष्मा नव्हता. छान दिसतोय पण. चष्मा वय अगं आताच झाली 15-20 दिवस लागलेला. अगं तुला सांगते, गावात शिबिर होतं. ही आले गावातून आणि मला म्हणले, अगं तो डोळे दुखत आहेत ना, मग गावात शिबिर भरलंय, चला आपण चेक करून येऊ. मग तेव्हा चेक करून आले ना, हा चष्मा दिलाय त्यांनी मला. कसा दिसतोय मग? छान दिसतोय ना. मग आले मी इकडे लावून. आता तू म्हणली छान दिसतोय, मग छानच दिसत असं. तुम्ही जर कंटिन्यू लावला ना तर तुमचा नंबर निघून जाईल, त्यामुळे कंटिन्यू लावायचा. मी नेहमी लावीन आता. अजिबात काढून ठेवणार नाही. तसं आता तुम्हाला चष्मा लावायला स्टाईल वाटते ना.